राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे आणि पंढरपुरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। मात्र राजकीय गणितांसोबतच आता प्रशासकीय शिस्तही तितकीच कडक झाली आहे। पंढरपूर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर आहे। विशेष म्हणजे एका उमेदवाराच्या बुलेट गाडीची चक्क पोलीस उपअधीक्षकांच्या उपस्थितीत झडती घेण्यात आली। पंढरपुरात निवडणुकीचा धुराळा उडत असताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे शहरात समर्थकांची मोठी गर्दी होत आहे। हीच संधी साधून कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडू नयेत यासाठी पंढरपूर पोलिसांनी यंत्रणा अधिकच कडक केली आहे। आपल्या समर्थकांसह बुलेटवर आलेल्या एका उमेदवाराला पोलिसांनी रोखले। केवळ रोखलेच नाही तर त्या बुलेटची सखोल तपासणी करण्यात आली। निवडणुकीत आचारसंहितेचा भंग होऊ नये हा यामागचा मुख्य उद्देश होता। पोलीस उपअधीक्षक बगळे यांच्या नेतृत्वात स्वतः केवळ तपासणीच केली नाही तर सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना स्पष्ट शब्दात तंबी दिली आहे। कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही। अर्ज भरण्याच्या नावाखाली शक्ती प्रदर्शन करताना जर कोणी नियमांचे उल्लंघन केले किंवा निवडणुकीत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। ही केवळ तपासणी नाही तर हा इशारा असल्याचे सांगितले। पोलिसांच्या या भूमिकेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। पंढरपूर पोलिसांनी घेतलेला हा पवित्रा निवडणुकीच्या काळात शांतता राखण्यासाठी किती प्रभावी ठरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। तर ही होती पंढरपूरमधील निवडणूक बंदोबस्ताची स्थिती। अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा वन प्लस मराठी न्यूज चॅनल।